नाचा हा नंगा नाच आता उंबरठ्यावर आलाय. माणूस स्वतःच्या हाताने स्वतःचीच कबर खोदू लागलाय. सन्मान्य व्यासपीठावरील निरीक्षीर विवेक बुद्धीने परीक्षण करणारे शोधने परीक्षकगण, उपस्थित शिक्षक वृंद आणि माझ्या स्पर्धक बंधू भगिनींनो, मी लॉट क्रमांक 78 आजच्या प्रस्तुत वादविवाद स्पर्धेच्या प्रतिकूल बाजूने म्हणजेच AI मानवी उन्नती स्मारकच आहे या बाजूने मी माझे मत मांडणार आहे. सर्वप्रथम ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते जाणून घेऊयात. AI चे गॉडफादर डॉक्टर जेफ्री हिंटन यांच्या मतानुसार मानवाप्रमाणे विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि शिकण्याची क्षमता यंत्रांमध्ये निर्माण करणे म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि त्यांनी असाही इशारा दिला आहे, जर या AI ला स्वतःची उद्दिष्टे पूर्ण करण्याची ताकद दिली गेली तर तो मानवाला अडथळा समजून समूळच नष्ट करेल. यंत्राला मेंदू दिलाय आपण पण त्याला हृदय कोठून आणणार? अहो, या कोडिंगच्या गणितातून तुम्ही मानवी उन्नती कशी साधणार? हा फक्त प्रकाशाचा भास आहे, मागे अंधारच फार आहे. सावध व्हा मित्रांनो, हा विनाशाचा शेवटचा वार आहे. अरे, आपण प्रगती करत आहोत की या यंत्राचे गुलाम बनत आहोत? हा AI आपल्या निर्णय क्षमतेवर ताबा मिळवत आहे. जेव्हा एखादी यंत्र ठरवते की आपण काय पाहावे, काय वाचावे आणि कोणता विचार करावा, तेव्हा ती मानवी उन्नती नसून मानसिक गुलामगिरी आहे. अरे, ज्या बुद्धिमत्तेत विवेकच नाही, ते बुद्धिमत्ता मानव जातीचा उद्धार कशी करू शकते? AI कडे डाटा माहिती आहे पण शहाणपणा विस्डम नाही. त्या AI च्या अतिवापरामुळे आपल्या मानवी मेंदूचे स्नायू कमकुवत होत आहेत. मुले निबंध लिहिण्यापासून ते कोडिंग करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठीच या ChatGPT वर अवलंबून आहेत. जेव्हा माणूस विचार करणं थांबवतो त्यावेळेस त्याची प्रगती खुंटते. AI आपल्याला स्मार्ट नाही तर बौद्धिक दृष्ट्या अपंग बनवत आहे. AI केवळ नोकऱ्या कमी करत नाही तर तो गरीब आणि श्रीमंत यांच्या दिलदरी वाढवत आहे. अहो, तंत्रज्ञानाच्या बळावर मुठभर कंपन्या जगावर राज करतील, पण माझा सामान्य कामगार देशोधडीला लागेल. त्याचे काय? म्हणूनच मी ठामपणे मांडतो की ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी उन्नती स्मारक आहे, मारकच आहे. जर या उन्नतीमुळे कोट्यावधी लोक बेरोजगार होणार असतील तर काय या उन्नतीचा उपयोग? ही उन्नती नसून सामान्य माणसाच्या पोटावर मारलेली लाथ आहे. या उन्नतीमुळे सत्याची व्याख्याच बदलली आहे. डीप फेक व्हिडिओ आणि त्या व्हिडिओद्वारे कोणाची चरित्रहरण केले जाऊ शकते. लोकशाही व्यवस्थेमध्ये या व्हिडिओचा वापर खोट्या प्रचारासाठी केला जाऊ शकतो. परिणामी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. निसर्गाने आपल्याला डोळे दिले आहेत पण ह्याच डोळ्यावर AI ने अविश्वासाची पट्टी बांधली आहे. जिथे सत्य चुकले नाही तिथे उन्नती कशी काय शक्य आहे? आपण आपल्याच विनाशाचे साधन आपल्याच हाताने तयार करत आहोत. हे दुसरं तिसरं काही नाही तर AI रूपी भस्मासुराला दिलेला आशीर्वाद आहे. तंत्रज्ञान हे माणसाच्या हातातील साधन असायला हवे, त्याचा मालक नव्हे. जेव्हा हे तंत्रज्ञान माणसापेक्षा श्रेष्ठ ठरेल तेव्हा मानवी संस्कृतीचा अंत निश्चितच आहे. निसर्गाने ज्या अवयवाचा उपयोग करणं थांबवलाय तो अवयव कालांतराने नष्टच झालाय आणि आपण ह्या AI च्या नावाखाली आपल्या मेंदूचीच नसबंदी करत आहोत. जर विचार करण्याचं काम ही सिलिकॉन चिप करणार असेल तर मानवाचा या निसर्गाच्या साखळीत उपयोगच काय आहे? आपण प्रगती करत नाही आहोत तर स्वतःला कचऱ्याच्या डब्यात ढकलत आहोत. AI हे एका घातक अंमली पदार्थासारखं आहे जे तुमच्या खिशातच बसून तुमची नैतिकता, तुमची नीतिमत्ता आणि तुमची विवेक बुद्धी लुटत आहे. आपण अशा जगाकडे वाटचाल करत आहोत तिथे मानव हा फक्त डाटा आहे आणि AI हे त्यांचे कसाई आहेत. अरे, ही मानवी उन्नती आहे का मानवी आत्म्यांचा निलाव आहे? जेव्हा रणांगणावर एखादा सैनिक लढायचा तेव्हा त्याच्या मनात दया असायची किंवा चिंता असायची, पण जेव्हा हे किलर रोबोट युद्ध करतील तेव्हा रक्ताचा सडा पडेल पण डोळ्यात एकही अश्रू नसेल. आणि ज्या बुद्धिमत्तेला पाप आणि पुण्य यांच्यातलाच फरक कळत नाही ते बुद्धिमत्ता म्हणजे मानवाच्या विनाशाचे निमंत्रण आहे. परीक्षक महोदय, विज्ञानाचा दिवा घरात लावायला काही हरकत नाही, पण जर याच दिव्याने आपलं घर जळणार असेल तर तो दिवा आत्ताच विझवलेला बरा. निसर्गाने 50 लाख वर्ष लावली मानवाला बुद्धी द्यायला आणि ह्या मानवाने मागच्या 50 वर्षातच ते एका सिलिकॉन चिपच्या हवाले केले. अहो, हा प्रगतीचा रथ नाही तर मानवी मेंदूचा अंत्यविधी आहे. जेव्हा माणूस विचार करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो तेव्हा तो होमोसेपियन्स नाही तर फक्त बायोलॉजिकल कचराच बनतो. आपण प्रगती करत नाही आहोत तर प्रजातीचा संहार करत आहोत. लोक म्हणतात AI नोकऱ्या देईल, खोटं आहे. AI म्हणजे सामान्य कष्टकऱ्यांच्या घामाचा अपमान आहे. AI म्हणजे सामान्य कष्टकऱ्यांच्या भाकरीवर डल्ला मारणारा हायटेक दरोडेखोर आहे. मुठभर लोकांच्या नफ्यासाठी कोट्यावधी लोकांना अन्न दशा करायला लावणारी ही व्यवस्था उन्नती असू शकत नाही. हा आर्थिक नरसंहार आहे. स्टीफन हॉकिंग पासून एलॉन मस्क पर्यंत सर्वजण ओढून सांगतायत की हा AI आपला अंत करेल आणि आपण काय वाजवतोय? अरे, स्वतःच्या मृत्यूच्या करारावर स्वाक्षरी करतानाचा जो हा आनंद आहे त्याला उन्नती म्हणणं हाच तर या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. पूर्वी देश तलवारीने जिंकले जायचे आणि आता ते सर्व्हरने जिंकले जात आहेत. AI ही नवीन ईस्ट इंडिया कंपनी आहे जी तुमच्या सीमेवर नाही तर तुमच्या हृदयात घुसून तुमच्या मनावर राज्य करत आहे.
अहो जर तुमच्या विचारांवरच तुमचं नियंत्रण नसेल तर काय तुमची उन्नती आणि काय तुमची क्रांती. माझे स्पर्धक म्हणतात AI ही भविष्याची गरज आहे, पण मी म्हणतो की ज्या भविष्यात मानव नावाचा घटकच दुय्यम आहे ते भविष्यात आम्हाला नाकारायचं आहे. विज्ञानाची प्रगती माणसासाठी असावी. माणसाच्या जिद्दीवर विज्ञानाचा महल कधीच बांधला जाऊ नये. प्रगतीचा हा मुखवटा आता उतरवून पाहूया. प्रगतीचा हा मुखवटा आता उतरवून पाहूया. विनाशाच्या या लाटेत आपण किती वाहूयात. ज्याला तुम्ही वरदान म्हणता तो उद्याचा शाप आहे. ज्याला तुम्ही वरदान म्हणता तो उद्याचा शाप आहे. मानवी अस्तित्वावर केलेला सर्वात मोठा घात आहे, सर्वात मोठा घात आहे. माझे स्पर्धक म्हणतात की AI स्वतःहून कोणावरच हल्ला करत नाही, पण मला त्यांना सांगावे वाटते की 2020 साली कार्गो 2 नावाच्या टर्की ड्रोनने लिब्रिया युद्धात स्वतःहून सैनिकांवर गोळीबार केला होता. तर युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात सुद्धा अशा ड्रोनचा वापर होत आहे जे सिग्नल नसतानाही स्वतःहून सैनिकांवर जाऊन आदळत आहेत. मानवाने जगावर राज्य केले कारण तो जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी होता. पण जर हा या मानवापेक्षा हजारो लाखो पटीने बुद्धिमान होणार असेल तर मानवी संस्कृतीचा अंत निश्चितच आहे. माझ्या या विचारांचा शेवट मला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेने करावा असं वाटतो. आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है. सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है. भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले, भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, हम चरित्र निर्माण न भूले. धन्यवाद.